राहुरी महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवनवीन व्यावसायिक अभ्यासक्रमासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाशी निगडीत अभ्यासक्रम आणि विदेशी भाषा अभ्यास केंद्र सुरू करण्याचा आमचा मानस असल्याने संस्थेने कुठलेही कर्ज न घेता अद्ययावत आणि सर्व सुविधांनी सुसज्ज अशी 4 कोटी रुपये खर्चात जुन्या इमारतींची दुरुस्ती करून इमारत लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमॅन अरुण तनपुरे यांनी सांगितले आहे. लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय राहुरी येथे जुन्या मुख्य इमारतीचे वॉटरप्रूफिंग, संपूर्ण परिसरात संरक्षक भिंत, वर्गखोल्यांच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ तसेच नवीन इमारती भूमिपूजन सोहळा जोगेश्वरी सेवा संस्थेचे चेअरमॅन प्रकाश भुजाडी आणि डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या संचालिका सौ सपना भुजाडी यांच्या शुभ हस्ते कारखान्याचे चेअरमॅन अरुण तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी अध्यक्ष भाषणात अरुण तनपुरे यांनी म्हटले की डॉक्टर तनपुरे कारखान्याची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर 1 जून 2025 मध्ये राहुरी महाविद्यालयाचा कारभार पाहण्यासाठी सुरुवात केली. त्यावेळी सर्व संचालकांनी विचार करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगले शिक्षण मिळावे यासाठी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करू असे ठरले आणि त्याप्रमाणे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा नियोजित होता, परंतु दुर्दैवाने तो योग आला नाही. संस्थेने 1ही रुपयानं कर्ज घेता अद्ययावत सर्व सुविधांनी सुसज्ज अशी 4 कोटी रुपये खर्चात जुन्या इमारतीची दुरुस्ती, डागडुजी आणि टप्प्याटप्प्याने नवीन इमारत लवकरात लवकर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सदर कामाबाबत तत्कालीन दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात येणार होता, पण दुर्दैवाने कैलासवासी अजितदादांचे विमान अपघातात निधन झाल्याने या कामाला उशीर झाला. महाविद्यालयाच्या या कामासंदर्भात कैलासवासी दादांचे बोलणे झाले. महाविद्यालयाच्या परिसरात कैलासवासी अजितदादांचे स्मारक उभारण्याचा मानस बोलून दाखवला. यावेळी प्रास्ताविकात संचालक शभारत वारोळेसर यांनी म्हटले की संचालक मंडळाने संस्थेचा ताबा घेतल्यानंतर महाविद्यालय इमारतीची पाहणी करताना काही वर्गखोल्यांची झालेली दुरावस्था पाहून इमारतीचे वॉटरप्रूफिंग, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कंपाऊंड तसेच नवीन वर्गखोल्यांचे नियोजन करण्याचे ठरवले. या नियोजनाला आज संस्थेचे अध्यक्ष अरुण तनपुरे, जनरल सेक्रेटरी हर्षदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्त स्वरूप देत असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर अनिता वेता यांनी नवीन संचालक मंडळाने ताबा घेतल्यानंतर महाविद्यालयाच्या झालेल्या वेगवान प्रगतीवर प्रकाश टाकला. यावेळी संस्थेचे सचिव हर्ष तनपुरे, डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे, सहकारी साखर कारखान्याचे संचालक रावसाहेब चाचा तनपुरे, किसनराव जवरे, सुनील मोरे, ज्ञानेश्वर कोळसे, अरुण ढोकळे, ज्ञानेश्वर खुळे, अशोकराव तन्मर, गणेश गाडे, अरुण ढोस, सुरेश करपे, सौ सपना भुजाडी, वैशाली तारडे, जनाबाई सोनवणे, सौभाग्यवती करपे आदी संचालक मंडळ, राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरेसर, उपनगराध्यक्ष गजानन सातबाई, प्रदीप भुजाडी, प्रशांत डवले, प्रतीक तनपुरे, बबन गुलदगड, अरुण साळवे, अरिफ शेख, नंदकुमार तनपुरे, महेश उदावंत तसेच राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे गोरक्षनाथ पवार, रखमाजी जाधव, बाळासाहेब खोळे, चंद्रकांत पानसंबळ, भाऊसाहेब खेवरे तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र गोसावी, उपप्राचार्य डॉक्टर मंजाबापू उर्रे, भाऊसाहेब तमनर, कणिफराव तारडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अनिरुद्ध जाधव यांनी केले, तर आभार डॉक्टर संदीप इरवळे यांनी मानले. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अयूब पठाण, राहुरी तालुका प्रतिनिधी. लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयामध्ये आज आपण या ठिकाणी महाविद्यालयामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी नवीन इमारत या ठिकाणी सुरू केली. त्याचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालं ते राहुरी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील भुजाडी व त्यांच्या सुविज्ञ पत्नी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राहुरी नगरपालिकेचे नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सभासद
या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य व त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना माझ्या अगोदर वक्त्यांनी सांगितलं की आपण साधारण 1 जूनमध्ये आपण या ठिकाणी महाविद्यालयाचा कारभार त्या ठिकाणी घेतला आणि गेली 7-8 महिने आम्ही सर्व संचालक मंडळ या महाविद्यालयामध्ये जास्तीत जास्त सुविधा कशा विद्यार्थ्यांना देण्यात येतील, त्यांचा शैक्षणिक त्या ठिकाणी विकास कसा जास्तीत जास्त चांगला होईल याचा विचार करून आज आपल्या महाविद्यालयामध्ये जे वर्ग आपल्याला त्या ठिकाणी आहेत त्याची दुरुस्ती करण्यासाठी बराचसा पैसा त्या ठिकाणी लागणार होता, परंतु त्याचबरोबर आपल्या कॉलेजमध्ये IT मध्ये फक्त आज BCA कोर्स त्या ठिकाणी आहेत आणि त्याचा MCA कोर्स त्या ठिकाणी सुरू करावा. त्याचबरोबर याच्यामध्ये फील्डमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनींना एक जॉब ओरिएंटेड कोर्सेस त्या ठिकाणी सुरू करावेत अशा प्रकारचा विचार आम्ही त्या ठिकाणी केला आणि मग लक्षात आलं की आपल्याला आता जे कॉलेजचे वर्ग आपण दुपार त्या ठिकाणी भरवतो त्याऐवजी एकाच शिफ्टमध्ये जर सगळं कॉलेज भरवता आलं तर निश्चितच मॅनेजमेंटसाठी त्या ठिकाणी उपयोगी पडेल. म्हणून आपण या ठिकाणी एक मोठी इमारत त्या ठिकाणी बांधत आहोत. खरं म्हणजे आपले आदरणीय नेते कैलासवासी अजितदादांना आपण या ठिकाणी ही कल्पना दिली होती की आपल्या हस्ते या इमारतीचं या ठिकाणी भूमिपूजन व्हावं, परंतु दुर्दैवानं ती काही आपल्याला लाभू शकलं नाही. परंतु निश्चितच त्यांचं स्मारक या ठिकाणी आपल्याला करायला त्या ठिकाणी लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी तयारीला लागलो, त्यासाठी पैसा त्या ठिकाणी उपलब्ध केला. या ठिकाणी सांगायला मला आनंद वाटतो, आपण कुठलंही कर्ज किंवा कुठलंही अनुदान न घेता या इमारतीचं सगळं या ठिकाणी बांधकाम स्वतःच्या पैशाने या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला आपण साधारण 2.5 कोटी त्या ठिकाणी खर्च करणार आहोत आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी राहिलेलं बांधकाम त्या ठिकाणी पूर्ण करून साधारण 4 कोटीचा हा प्रकल्प त्या ठिकाणी आहे. त्यामध्ये प्रत्येक मजल्यावर साधारण 100 विद्यार्थी बसतील असे 4 वर्ग त्या ठिकाणी असतील, म्हणजे 4 तरी 12 वर्ग आपल्याला त्या ठिकाणी 3 मजल्यावर मिळतील. त्याचबरोबर मी स्नेह संमेलनामध्ये सांगितलं होतं की आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना त्या फॉरेन लँग्वेज त्या ठिकाणी शिकण्याची सोय त्या ठिकाणी करायची. त्याच्यासाठी सुद्धा आपण 4 वर्ग त्या ठिकाणी राखून ठेवलेले आहेत. अर्थात त्याची कॅपॅसिटी साधारण 40 ते 50 मुलं त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी बसू शकतील अशा प्रकारची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर या इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर जेंट्स आणि लेडीज टॉयलेट त्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर पॅन्ट्री पण त्या ठिकाणी असणार आहे आणि एक अत्यंत अद्ययावत अशी इमारत त्या ठिकाणी उभी राहणार आहे. याच्याबद्दल आपल्याला मनात फिरण्याची क्षमता त्या ठिकाणी म्हणू नये. मित्रांनो, ही इमारत पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कदाचित शंका त्या ठिकाणी वाटत असेल की आता IT ला भवितव्य त्या ठिकाणी नाही आहे, परंतु जर आपण आर्टिफिशियल इंजिनिअरिंगला आपण त्या ठिकाणी गुगलवर जर पाहिलं तर त्यामध्ये कितीतरी कोर्सेस असे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत की जे आपण BCA MCA परंतु त्याच्यापेक्षा पुढचे चांगले कोर्सेस त्या ठिकाणी भविष्यामध्ये उपलब्ध होणार आहेत. आणि तो विचार करून आपल्या तालुक्यासारख्या ठिकाणी आपल्या कॉलेजमध्ये या सुविधा निश्चितच मिळाल्या तर आपल्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच फायदा त्या ठिकाणी होईल. आपण ही इमारत जास्तीत जास्त लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि या इमारतीचं जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे ते अहमदनगर आपला जो हॉल आपण पाहतो असेंब्ली हॉल जो ज्यांनी बांधला त्या भंडारी परिवाराला आपण त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि आपल्या चांगलं या हॉस्टेलसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बांधलेलं आहे. दोन्ही काम त्यांनी केलेले आहेत. पण त्यांना कमीत कमी वेळामध्ये हे जास्तीत जास्त लवकर हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना सांगितलेलं आहे आणि मला खात्री आहे
की निश्चितच आपल्याला ही इमारत लवकर त्या ठिकाणी ताब्यात मिळेल. आपले कोर्सेस त्या ठिकाणी सुरू होतील. मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे. खरं म्हणजे हा पूर्वीच भूमिपूजन समारंभ होणार होता, परंतु हा मी मगाशी कारण सांगितलं त्याच्यामुळे हा लांबणीवर पडला. परंतु ठीक आहे, आज आपण हे करतोय. या ठिकाणी ही इमारत चांगल्या पद्धतीने होऊन आपल्या विद्यार्थिनींना त्याचा चांगला उपयोग त्या ठिकाणी होईल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपणा सर्वांचे